Hello students, I am Anita Patil, subject Environment Education and Water Security. Dear student, today we will start 4th chapter Natural Resources. In that we will see the 6 subtopic. First is water, forest, food, land, minerals and sustainable use of natural resources. In that first subtopic start is water. Man depends upon a large number of goods and services provided by nature. The water, air, soil, minerals, coal are abiotic resources. Forest resources, crops, wildlife and marine flora and fauna are all examples of biotic resources. Any material which is required or used to sustain life or livelihood is termed as a resource. Natural resources are defined as a form of energy and matter which is essential for the functioning of organism, population and ecosystem. Natural resources can be classified into two categories: renewable resources, non-renewable resources. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण चौथं जे प्रकरण आहे नैसर्गिक संसाधने याला सुरुवात करणार आहोत. यामध्ये आपण 6 उपघटकांचा अभ्यास करणार आहोत. ते म्हणजे पाणी, वन, अन्न, जमीन, खनिजे, नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर. विद्यार्थी मित्रांनो, निसर्गाने दिलेल्या खूप साऱ्या वस्तूंवर आणि सेवांवर माणूस अवलंबून असतो. पाणी, हवा, माती, खनिजे आणि कोळसा ही सगळी अजैविक संसाधने आहेत. तर जंगले, वने, पिके, वन्यजीव, वन्य प्राणी आणि समुद्रातील वनस्पती व प्राणी ही जैविक संसाधनांची उदाहरणे आहेत. जीवन जगण्यासाठी लागणारी किंवा वापरली जाणारी कोणतीही सामग्री म्हणजे संसाधन. प्राणी, प्राण्यांचे समूह किंवा परिसंस्था यांचे जीवनकार्य चालण्यासाठी लागणारी ऊर्जा किंवा पदार्थ, वस्तू अशी नैसर्गिक संसाधनांची व्याख्या करता येईल. Then natural resources can be classified into two categories. First is renewable resources and second is non-renewable resources. म्हणजेच पहा, ही संसाधने जी आहेत ती 2 प्रकारची असतात. त्यामध्ये पहिलं जे आहे संसाधन ते म्हणजे पुनर्नवीकरणीय करता येणारी आणि दुसरं जे संसाधन आहे ते म्हणजे पुनर्नवीकरणीय करता न येणारी संसाधने. म्हणजेच काय पहा, रिन्युएबल रिसोर्सेस, these are the resources that are replenished by the environment over relatively short period of time. These floral and faunal resources are able to increase through reproduction and utilization of simple substances. Examples: plants regenerate through biogeochemical cycles and photosynthesis. म्हणजेच पहा विद्यार्थी मित्रांनो, रिन्युएबल रिसोर्सेस म्हणजे काय तर पुनर्नवीकरणीय करता येणारी संसाधने. म्हणजे ही संसाधने निसर्ग थोड्या काळात पुन्हा निर्माण करतो, म्हणजे पुन्हा नव्याने निर्माण होतात. ही प्राणी व वनस्पतींची संसाधने पुनरुत्पादनामुळे आणि साध्या पदार्थांचा उपयोग करून वाढतात. उदाहरणार्थ जैवभूरासायनिक चक्रे आणि प्रकाश संश्लेषण यांचा उपयोग करून वनस्पती पुन्हा निर्माण करतात. देन सेकंड टाईप इज नॉन रिन्युएबल रिसोर्सेस. These are the resources that are not easily replenished by the environment. These are available in limited amounts.
which cannot be increased. For example, coal, petroleum, minerals, natural gas. Solar energy, geothermal energy are considered peripheral resources. Non-renewable resources can be further divided into two categories. म्हणजेच पहा विद्यार्थी मित्रांनो, नॉन रिन्युएबल रिसोर्स म्हणजे काय, तर ही संसाधने निसर्ग थोड्या काळामध्ये निर्माण करत नाही, तसेच ही मर्यादित प्रमाणातच उपलब्ध आहेत आणि यात वाढ होत नाही. उदाहरणार्थ कोळसा, पेट्रोलियम, खनिजे आणि नैसर्गिक वायू. सौर ऊर्जा आणि भूऔष्णिक ऊर्जा ही सतत मिळणारी शाश्वत संसाधने आहेत. आता याच्यात पहा, अपुनर्नवीकरणीय संसाधने ही 2 प्रकारची आहेत. यामध्ये फर्स्ट इज रिसायक्लेबल अँड सेकंड इज नॉन रिसायक्लेबल. म्हणजेच पहा, फर्स्ट इज रिसायक्लेबल. These are non-renewable resources which can be collected after they are used and can be reused by recycled. These are mainly the minerals resources which occur in the earth's crust and deposits. Example, iron metal atoms which can be recycled after use. म्हणजेच पहा, पुनर्चक्रीकरण होणारी संसाधने. रिसायकलेबल म्हणजेच काय, तर पुनर्चक्रीकरण होणारी संसाधने. हे पदार्थ वापरून झाल्यावर गोळा करून पुन्हा वापरता येतात. म्हणजे संसाधने कोणती आहेत, तर पहा, हे पदार्थ जे असतात ते वापरून झाल्यावर गोळा करून पुन्हा वापरता येतात. रिसायकलेबल असतात ही, किंवा त्यावर काही प्रक्रिया करून त्यांना पुन्हा वापरता येतात. असे पदार्थ प्रामुख्याने खनिजे असतात, जी पृथ्वीच्या भूगर्भात सापडतात. उदाहरणार्थ लोखंडी वस्तू एकदा वापरून झाल्या तरी पुन्हा प्रक्रिया करून वापरता येतात. अंडरस्टँड? देन सेकंड इज नॉन रिसायक्लेबल. म्हणजेच काय, तर पुनर्चक्रीकरण न होणारी संसाधने. These are non-renewable resources which cannot be Second is non-recyclable resources. म्हणजेच काय, तर पुनर्चक्रीकरण न होणारी संसाधने. These are non-renewable resources which cannot be recycled in any ways. For example, fossil fuels and uranium which provide 90% of our energy requirement. म्हणजेच काय पहा, तर दुसरा जो टाईप आहे तो म्हणजे पुनर्चक्रीकरण न होणारी संसाधने. ही संसाधने जी असतात ती पुन्हा नव्याने निर्माण करता येत नाहीत. आपणास असणाऱ्या ऊर्जेच्या गरजांपैकी 90% इतकी गरज जीवाश्म इंधने व युरेनियम पुरवतात. देन नेक्स्ट सब टॉपिक इज वॉटर ॲज अ नॅचरल रिसोर्सेस. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की पाण्याला काय म्हणतो आपण? पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय या पृथ्वीवरचं जीवन हे अशक्यच आहे. Water as a natural resource. Without water, there would be no life on the earth. Fresh water is the main resource on earth. Without it, there would be no plants or animals. Human beings require water not only to drink, but also to grow crop, operate industries, and to provide hydroelectric energy. Water is an indispensable natural resource on this earth, on which all life depends. About 97% of Earth's surface is covered by water, and most of the animals and plants have 60 to 65% water in their bodies.
म्हणजेच पहा विद्यार्थी मित्रांनो, पाणी एक नैसर्गिक संसाधन. पाण्याशिवाय पृथ्वीवर जीवन अशक्य आहे. गोडे पाणी हा पृथ्वीवरील पाण्याचा मुख्य स्रोत आहे आणि त्याशिवाय वनस्पती किंवा प्राणी जिवंत राहू शकत नाहीत. मानवाला पिण्यासाठी पाणी आवश्यक आहे. शेतीसाठी, उद्योग चालवण्यासाठी आणि जलविद्युत ऊर्जा निर्माण करण्यासाठी ही पाण्याची गरज आहे. पाणी हे पृथ्वीवरील अत्यावश्यक नैसर्गिक संसाधन आहे. या पाण्यावरच सर्व प्राणी व वनस्पतींचे जीवन अवलंबून आहे. पृथ्वीचा 97% भूभाग पाण्याने व्यापलेला आहे. बहुतेक सर्व प्राणी वनस्पती यांच्या शरीरात 60 ते 65% पाणी असते. इथे पहा, इथे एक टेबल दाखवलेला आहे. यामध्ये डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस ऑन अर्थ वॉटर, म्हणजेच पहा पृथ्वीवरील पाण्याचे निरनिराळ्या पाण्याच्या स्रोतांमध्ये वाटप केलेले इथे दिलेले आहे. ते कशा पद्धतीने डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे ते या टेबलमध्ये दिलेलं आहे. यामध्ये पहा सोर्सेस ऑफ वॉटर, त्याच्यामध्ये ओशनचं किती पर्सेंटेज आहे पाण्यामध्ये ओशनमध्ये, तर 97.3. देन आईस म्हणजे बर्फाच्या स्वरूपामध्ये किती आहे, तर 2.22. देन ग्राउंड वॉटर इज 0.5. देन आयलँड वॉटर 0.2. सॉईल मॉइश्चर 0.005%. देन रिव्हर्स 0.001%. देन ॲटमॉस्फेरिक वॉटर वेपर इज 0.001%. म्हणजेच पहा पाण्याचे जे स्रोत आहेत आणि त्यांची एकूण टक्केवारी इथं दिलेली आहे. त्याच्यामध्ये महासागरामध्ये असणारे पाण्याची किती टक्केवारी आहे, तर 97.3. बर्फाच्या स्वरूपामध्ये असणारं पाणी किती आहे, तर 2.22%. नंतर भूजल स्वरूपामध्ये असणारं पाणी किती आहे, तर 0.5%. नंतर जमिनीवरील पाण्याचं प्रमाण किती आहे, तर 0.2%. नंतर मातीतील आर्द्रता, याचं प्रमाण किती आहे, मातीतील आर्द्रता जी आहे ती पाण्याच्या स्वरूपामध्ये असते, तर ती किती आहे, 0.005%. नंतर नद्यांचं पाणी हे किती पर्सेंट आहे, तर 0.001%. नंतर वातावरणातील पाण्याचे बाष्पाच्या स्वरूपात असणारे पाण्याचं प्रमाण किती आहे, तर 0.001%. अशा पद्धतीने पहा इथे तुम्हाला पाण्याचं डिस्ट्रीब्युशन म्हणजेच पाण्याचं वाटप हे निरनिराळ्या स्रोतांमध्ये कशा पद्धतीने आहे, पृथ्वीवरील पाण्याचं वाटप जे आहे ते निरनिराळ्या पाण्याच्या स्रोतामध्ये कशा पद्धतीने आहे, किती टक्क्यांमध्ये आहे, हे इथं या टेबलमध्ये दाखवलेलं आहे. फ्रेश वॉटर मेक्स a very small fraction of all water on the planet. Nearly 71% of the earth is covered by water only. 2.5% of it is fresh water. The rest is saline water in the oceans. Only 1% of fresh water is available, as much as of it is trapped in glaciers and the Arctic and Antarctic circles. म्हणजेच पहा पृथ्वीवरील सर्व पाण्याच्या स्रोतामध्ये गोड्या पाण्याचा अंश अगदी छोटा आहे. सुमारे 71% हा पृथ्वीचा भाग हा पाण्याने व्यापलेला असून त्यामधील फक्त 2.5% पाणी हे गोडे आहे. उर्वरित समुद्रातील खारी पाणी आहे. फक्त 1% गोडे पाणी वापरण्यास उपलब्ध असून त्यापैकी बहुतांशी बर्फाच्या स्वरूपात हिमनगांमध्ये आर्क्टिक व अंटार्क्टिक खंडात उपलब्ध आहे. देन ड्यू टू these unique properties, water has of multiple use for all living organisms.
Water is absolutely essential for life. Most of the life processes takes place in the tissue fluid, in flora and fauna. Uptake of nutrients, their distribution in the body, regulation of temperature and removal of waste are all maintained through water. म्हणजेच पहा, सजीवांसाठी ते अनेक प्रकारे उपयोगी आहे. जीवन जगण्यासाठी पाणी हे अत्यावश्यक आहे. सगळ्या वनस्पतीमध्ये व सगळ्या प्राण्यांमध्ये चालणाऱ्या बहुतेक सर्व प्रक्रिया पेशीतील ऊतीमधील द्रवपदार्थात घडून येतात. पोषक द्रव्ये शोषून घेणे, त्यांचे वहन व वितरण करणे, तापमान नियंत्रण करणे, नको असलेले पदार्थ बाहेर टाकणे म्हणजेच उत्सर्जित करणे, या सर्व गोष्टी पाण्याच्या साहाय्याने केल्या जातात. आता इथे पहा, इथे काही फिगर्स दाखवलेले आहेत. यामध्ये ओनली अ टायनी फ्रॅक्शन ऑफ दी वर्ल्ड वॉटर सप्लाय इज अवेलेबल ॲज अ फ्रेश वॉटर फॉर ह्युमन यूज. म्हणजेच पहा, इथं दिलेलं आहे एकूण पाणी 100% पृथ्वी तलावरती असणार, जे 100 लिटर इथं पहिल्या जारमध्ये दाखवलेलं आहे. नंतर गोडे पाणी म्हणजे इथं दिलेलं 3 लिटर म्हणजेच 3% गोडे, फ्रेश वॉटर म्हणतो आपण त्याला. नंतर रीडली अवेलेबल फ्रेश वॉटर इज 0.03%. म्हणजे उपलब्ध गोडे पाणी किती आहे तर 0.003%. म्हणजेच पहा, छोटा चमचा जो असतो आपला, अर्धा छोटा चमचा म्हणजे गोडे पाणी हे पृथ्वी तलावरती उपलब्ध आहे. म्हणजे पहा किती कमी प्रमाणामध्ये पिण्यायोग्य म्हणजेच गोडे पाणी उपलब्ध पृथ्वीवरती आहे, या आपल्याला पिक्चर्समधून दिसून येतं. देन नेक्स्ट इज क्लासिफिकेशन ऑफ वॉटर रिसोर्सेस. म्हणजेच काय, जलस्रोतांचे वर्गीकरण. आता तुम्हाला माहिती आहे या फिगरमध्ये दाखवलेलं आहे ते म्हणजे काय दाखवले की मानवी उपयोगासाठी उपलब्ध असणारे मोजकेच हे गोडे पाण्याचं डिस्ट्रीब्युशन इथं आपल्याला दाखवलेलं आहे. यानंतरचा जो पार्ट आहे तो म्हणजे जलस्रोतांचे वर्गीकरण. यामध्ये पहा, क्लासिफिकेशन ऑफ वॉटर रिसोर्सेस. फर्स्ट इज सरफेस वॉटर रिसोर्सेस. The surface water generally originate from the following. First is precipitation in the form of snowfall and rainfall. म्हणजेच काय पहा, पृष्ठभागावरील पाण्याचे स्रोत. पृष्ठभागावरील पाणी सर्वसामान्यपणे खालील स्रोतांमधून अस्तित्वात येते. त्याच्यामध्ये बर्फवृष्टी आणि पर्जन्यवृष्टी. देन underground water resources. It is the natural storage of water due to percolation of rainwater through the soil. The quality of groundwater is usually clean, clear and fresh. As it gets filtered naturally, this water is mostly used for agriculture purposes and domestic use. म्हणजेच काय पहा तर, भूजल स्रोत जे असतात, पावसाचे पाणी मातीत झिरपल्याने जमिनीखाली पाण्याचा साठा तयार होतो. यालाच भूजल स्रोत म्हणजेच नैसर्गिक साठा असे म्हणतात. भूजल हे स्वच्छ, नितळ व गोडे असते कारण त्याचे नैसर्गिक गाळण होते, म्हणजे त्याचं नॅचरली फिल्ट्रेशन होत असतं. हे पाणी बहुतांश करून शेती व घरगुती वापरांसाठी उपयोगात येते. अबाउट 9.86% ऑफ द टोटल फ्रेश वॉटर रिसोर्सेस इज इन द फॉर्म ऑफ ग्राउंड वॉटर. ओव्हर यूज ऑफ ग्राउंड वॉटर फॉर ड्रिंकिंग, इरिगेशन अँड डोमेस्टिक पर्पजेस हॅज रिझल्टेड इन रॅपिड डिप्लिशन of groundwater levels in various regions, leading to lowering of water table and drying of wells. म्हणजेच पहा, पृथ्वीवरील एकूण गोड्या पाण्यापैकी सुमारे 9.86% पाणी हे भूजल स्वरूपात आहे.
हे भूजल पिण्यासाठी, सिंचनासाठी व घरगुती उपयोगासाठी खूप मोठ्या प्रमाणात वापरले गेल्याने अनेक ठिकाणची भूजल पातळी खाली गेली आहे आणि तेथील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पोल्युशन ऑफ मेनी ग्राउंड वॉटर aquifers has made the well water unfit for consumption. Rivers and streams are used for discharging urban, industrial and agriculture waste. Most of the civilization have flourished on the bank of rivers, but in turn they become source of pollution for the rivers. म्हणजेच काय पहा तर भूगर्भातील पाण्याच्या स्रोतांचे प्रदूषण झाल्यामुळे तेथील विहिरींचे पाणी पिण्यायोग्य राहत नाही. नद्या आणि ओढे यांचा उपयोग घरातील कचरा, कारखान्यातील कचरा व शेतीमधील नको असलेला भाग टाकून देण्यासाठी केला जातो. खरे म्हणजे जगातील सर्व मानवाची सुरुवातीची वस्ती नद्यांच्या काठावरच झालेली आहे व तेथे ती वाढली. पण हीच वस्ती नंतर नद्यांच्या प्रदूषणाला कारणीभूत झाली. म्हणजेच पहा, पृथ्वी तलावरचे जे भूजल स्रोत आहे ते कशा पद्धतीने प्रदूषण त्याचं होत गेलं, म्हणजे मानवच या प्रदूषणासाठी कारणीभूत आहे हे आपणास इथे दिसून येतं. देन नेक्स्ट पार्ट इज वॉटर रिसोर्सेस. म्हणजेच इथं पहा हे जे दिलेलं आहे इथं आपल्याला चार्ट जो दिलेला आहे तो डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर रिसोर्सेस म्हणजेच काय तर जलस्रोतांचे वर्गीकरण. इथे पहा पहिल्यांदा सरफेस वॉटर, देन अंडरग्राउंड वॉटर, वॉटर इन सॉलिड फॉर्म्स. म्हणजे पहा पाण्याचे जे जलस्रोत म्हणजे जलस्रोत जे आहे त्यांचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने आहे तर पहिल्यांदा 3 भागात दिलेलं आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन. त्याच्यामध्ये भूपृष्ठावरील पाणी, जमिनीखालील पाणी आणि घनस्वरूपातील पाणी हे 3 पहिल्यांदा त्याच्या कॅटेगरीज केलेल्या आहेत. तर सरफेस वॉटर हे कोणकोणत्या स्वरूपात असतं इथे दिलेलं आहे ते पहा. पोटेबल वॉटर, नॉन पोटेबल वॉटर, रिव्हर्स, नॅचरल लेक्स, स्ट्रीम्स आणि आर्टिफिशियल रिझर्वायर्स. पोटेबल वॉटर कोणत्या प्रकारचं असतं तर इनलँड आणि ओशन्स. म्हणजेच पहा पृष्ठभागावरील पाणी जे आहे ते म्हणजे कोणतं पेयजल, पिण्याचं पाणी, नदी, तळे आणि झरे आणि कृत्रिम जलसाठे. त्यालाच काय म्हणतो आपण तर आर्टिफिशियल रिझर्वायर्स. नंतर नॉन पोर्टेबल म्हणजे पिण्यायोग्य नसलेले पाणी कोणकोणतं असतं तर इनलँड म्हणजे अंतर्भागातील पाणी आणि महासागर, ओशन्स म्हणजे महासागर. नंतर सेकंड टाईप इज अंडरग्राउंड वॉटर. याच्यामध्ये कोणकोणते प्रकार आहेत तर ॲक्विफायर्स अँड रिझर्वायर्स. ॲक्विफायर्स म्हणजे काय कूपनलिका, रिझर्वायर्स म्हणजे काय जलाशय. देन थर्ड इज वॉटर इन सॉलिड फॉर्म्स म्हणजेच काय घन स्वरूपातील पाणी. थर्ड टाईप इज वॉटर इन सॉलिड फॉर्म्स. मग ते घन स्वरूपातील पाणी हे कोणत्या स्वरूपात असतं तर हिमनग आणि ध्रुवीय बर्फ म्हणजेच ग्लॅशियर्स आणि पोलर आईस कॅप्स म्हणजेच काय म्हटलं जातं त्याला ध्रुवीय बर्फ, पोलार आईस कॅप्स. अशा पद्धतीने हे आपल्याला इथे डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर दिलेलं आहे म्हणजे जलस्रोतांचे वर्गीकरण इथं दिलेलं आहे. देन नेक्स्ट पार्ट इज डिग्रेडेशन ऑफ वॉटर रिसोर्सेस. विद्यार्थी मित्रांनो पुढचा जो आपण हा उपघटक पाहणार आहे तो म्हणजे पाण्याच्या संसाधनांचा ऱ्हास. डिग्रेडेशन ऑफ वॉटर रिसोर्सेस. डिग्रेडेशन ऑफ वॉटर इज डिक्रीजेस इन क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ वॉटर ऑन अर्थ surface with increase in population and industrial growth. Water is being degraded day by day. पाण्याच्या संसाधनांचा ऱ्हास हा कशामुळे होतो तर लोकसंख्या वाढ,
व औद्योगिक प्रगती यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पाण्याच्या प्रमाणात आणि गुणवत्तेत घट होणे म्हणजेच पाण्याचा ऱ्हास होणे होय. पाण्याचा दर्जा दिवसेंदिवस खराब होत चाललेला आहे. मग कोणकोणते रिझन्स आहे डिग्रेडेशनचे? रिझन्स फॉर डिग्रेडेशन. फर्स्ट इज टू फुलफिल द नीड ऑफ इन्क्रीज इन पॉप्युलेशन सरफेस वॉटर अँड ग्राउंड वॉटर आर ओव्हर युज्ड. म्हणजेच काय तर वाढत्या लोकसंख्येची पाण्याची अधिकाधिक गरज पूर्ण करण्यासाठी भूपृष्ठावरील भूजलाचा अतिरिक्त वापर झाला आहे. देन सेकंड इज sewage, that is wastewater generated from domestic and municipal use. When mixed with fresh water, becomes unfit for use by human beings and animals. म्हणजेच काय तर घरगुती व शहरातील वापरामुळे निर्माण झालेले सांडपाणी गोड्या पाण्याच्या नैसर्गिक जलाशयात मिसळल्यामुळे माणूस आणि प्राण्यांना वापरण्यायोग्य राहत नाही. Then third reason of water degradation is untreated wastewater from industries percolates into groundwater which is polluted. म्हणजेच पहा, कारखान्यांनी प्रक्रिया न केलेले सांडपाणी जलस्रोतांच्या पृष्ठभागावरून पाझरल्यामुळे व झिरपून भूजलात मिसळल्यामुळे भूजल स्रोत प्रदूषित होतात. Then fourth is agriculture waste containing manures, fertilizers and pesticides enter water bodies and degrade the quality of water. म्हणजेच पहा, शेतातून खते, रसायने व कीटकनाशके मिश्रित सांडपाणी नैसर्गिक जलाशयात मिसळल्यामुळे नैसर्गिक जलस्रोतांचा दर्जाचा ऱ्हास होत चाललेला आहे. Then next reason is continuous decrease in the level of groundwater occurs due overuse. The movement of saline seawater into freshwater wells causes salinity of fresh water. म्हणजेच काय तर मनुष्याकडून होणाऱ्या वाढत्या वापरामुळे भूजलाची पातळी खालावलेली आहे. किनारपट्टीवर समुद्राचे खारे पाणी गोड्या पाण्याच्या विहिरीमध्ये जाते व पाण्याची क्षारता ही वाढते. म्हणजेच पहा विद्यार्थी मित्रांनो, पाण्याच्या गुणवत्तेमध्ये घट होण्याची कारणेही अशी आपण आता पाहिलेली आहेत. अनेक कारणांमुळे इथं पाण्याचं प्रदूषण आपल्याला झालेलं दिसून येतं. देन नेक्स्ट पार्ट इज कन्झर्वेशन ऑफ वॉटर. म्हणजेच पहा, आता आपण काय पाहिलं तर पाण्याचा संसाधनांचा ऱ्हास कशा पद्धतीने होतो, म्हणजेच डिग्रेडेशन ऑफ वॉटर रिसोर्सेस, आणि त्याचे रिझन्स कोणकोणते आहेत. रिझन्स फॉर डिग्रेडेशन हे पाहिलेलं आहे. आता याच्यानंतर पाहणार आहोत आपण की जलसंवर्धन कशा पद्धतीने केलं जाऊ शकतं किंवा करता येईल. कन्झर्वेशन ऑफ वॉटर. Conservation and management of water are essential for the survival of biosphere. म्हणजेच काय तर जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी पाण्याचे संवर्धन व व्यवस्थापन आवश्यक आहे. मग कोणकोणत्या पद्धतीने आपल्याला पाण्याचं संवर्धन करता येईल. This can be done by adopting following methods. मग कोणकोणत्या मेथड्स वापरता येतील पाण्याच्या संवर्धनासाठी, तर फर्स्ट इज growing vegetation in the catchment area which holds water in the soil and allows it to percolate in deeper layers and contributes to the formation of groundwater. म्हणजेच काय पहा तर पाणलोट क्षेत्रामध्ये वनस्पती वाढवल्यास माती पाण्याला घट्ट धरून ठेवेल व खोलवरचे थरांमध्ये ते झिरपून भूजल तयार होण्यास मदत होईल. Then second is constructing small dams and reservoirs to regulate supply of water to the fields. म्हणजेच काय तर शेतीला पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी छोटे बंधारे व तलावांचे बांधकाम करणे. Then third is sewage
should be treated and only the clean water should be released into the rivers. म्हणजेच काय तर सांडपाण्यांवर प्रक्रिया करून शुद्ध पाणीच नद्यांमध्ये सोडण्यात आलं पाहिजे. म्हणजे सांडपाण्यावर प्रक्रिया करून म्हणजे जे कारखान्यातून बाहेर पडणारं जे सांडपाणी असतं त्याच्यावरती प्रक्रिया करून शुद्ध पाणी नद्यांमध्ये सोडण्यात आलं पाहिजे. देन फोर्थ इज इंडस्ट्रियल वेस्ट शुड बी ट्रीटेड टू प्रिव्हेंट केमिकल अँड थर्मल पोल्युशन ऑफ फ्रेश वॉटर. म्हणजेच काय तर गोड्या पाण्याचे रासायनिक व औष्णिक प्रदूषण रोखण्यासाठी औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे. देन फिफ्थ ज्युडिशियस यूज ऑफ वॉटर इन आवर डे टू डे लाईफ. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाण्याचा गरजेनुसार वापर करणे आवश्यक आहे. देन सिक्स्थ इज रेन वॉटर हार्वेस्टिंग should be done by storing rainwater and recharging groundwater. पावसाचे पाणी साठवून व भूजलाचे पुनर्भरण करून पावसाच्या पाण्याचा उपयोग करणे आवश्यक आहे. देन सेवन्थ इज यूज ड्रीप इरिगेशन अँड स्प्रिंकलर्स. ठिबक सिंचन व तुषार सिंचन याचा वापर करावा. अशा पद्धतीने पहा इथे तुम्हाला मेथड्स दिलेल्या आहेत वेगवेगळ्या की तुम्ही कन्झर्वेशन ऑफ वॉटर म्हणजेच जलसंवर्धन कशा पद्धतीने करू शकाल याच्या वेगवेगळ्या मेथड्स दिलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये पाणी फाउंडेशन ही एक जी संस्था आहे ती अशा प्रकारचे जे पाणलोट क्षेत्र आहेत वेगवेगळ्या गावांमध्ये तर श्रमदानातून हे जलसंवर्धन करत असते. तर या जे पाण्याचं संवर्धन आणि व्यवस्थापन केलं जातं तर या संस्थेच्या माध्यमातून अनेक गावं ही जलमय झालेली आहेत. त्यांचा जो पाण्याचा स्तर आहे त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे व तेथील पिकांना पाणीसुद्धा आता भरपूर प्रमाणामध्ये मिळायला लागलेलं आहे. म्हणजेच पहा की जलसंवर्धन ही काळाची गरज आहे. वॉटर कन्झर्वेशन इज नीड ऑफ टाईम. प्रत्येकाने आपण जलसंवर्धन हे केलंच पाहिजे. त्याशिवाय जे हे पृथ्वी तलावरती जे पाण्याचे साठे उपलब्ध आहेत त्याचा वापर आपण काटकसरीने केल्याशिवाय त्याचं जलसंवर्धन म्हणजेच वॉटर कन्झर्वेशन हे होणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक मी तुम्हाला केस स्टडी सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला सर्वांना माहितीच असणार आहे. पाण्याचा चमत्कार म्हणजे पहा अहमदनगर जिल्ह्यामध्ये हिवरे बाजार हे सर्वांना माहितीच आहे. हे जे खेडे आहे ते कमी पावसाच्या भागात असून वर्षाला 400 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस असणार या भागात स्थानिकांच्या मदतीने म्हणजे तिथल्या गावातील लोकांच्या मदतीने आणि सरकारच्या वेगवेगळ्या योजनांमुळे चमत्कार घडून आला आहे. मग काय चमत्कार झाला तिथे तर 1994मध्ये महाराष्ट्र शासनाने हिवरे बाजार हे गाव आदर्श गाव योजना या योजनेअंतर्गत आणले. सर्वप्रथम वृक्ष लागवड करणे व त्या ठिकाणी गुरांना चारण्यास प्रतिबंध करणे हे काम हाती घेण्यात आले. गावाचा सर्व निधी जलसंवर्धन, जमिनीखालील पाणी पुनर्भरण करणे, जमिनीवर साठवण करण्याची व्यवस्था करून पावसाचे पाणी साठवणे यासाठी खर्च करण्यात आला. 70 हेक्टर पुनर्जीवित केलेल्या जंगलांमुळे विहिरी भरण्यासाठी मदत झाली. 414 हेक्टर बांधबंधाऱ्यांची वाहून जाणारे पावसाचे पाणी साठवण्यास मदत झाली आणि जवळजवळ 660 जलसंवर्धन आराखड्याची पावसाचे पाणी साठवण्यास मदत झाली. राज्य सरकारने रोजगार हमी योजनेअंतर्गत 42 लाख रुपये 1000 हेक्टर जमीन सुधारण्यासाठी खर्च केले. हिवरे बाजार गावाला आता त्यांच्या गुंतवणुकीचा फायदा मिळत आहे. पाणलोट क्षेत्र कार्यक्रमात काम करणारा गावकरी म्हणतो की या गावातल्या कमी प्रमाणात पडलेल्या पावसाचे पाणी अडवून जमिनीमध्ये साठवले जाते. विहिरीची संख्या 97 वरून 217 झालेली आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे त्या गावामध्ये फक्त 97 विहिरी होत्या तर त्या विहिरींची संख्या आता किती झालेली आहे तर 217. जलसिंचन क्षेत्रामध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे.
1999मध्ये 120 हेक्टर असलेले जलसिंचन क्षेत्र 2006मध्ये 260 हेक्टरपर्यंत वाढलेले आहे. 2000मध्ये 100 टन असलेले चराऊ गवताचे प्रमाण 2004मध्ये 6000 टन एवढे वाढले. जवळजवळ 80 लोक जंगलात गवत कापण्यासाठी जातात. इतकेच नव्हे तर शेजारच्या गावातील लोक गवत घेऊन जाण्यासाठी येतात. सरकारच्या जनावरांच्या गणनेनुसार गवताचे प्रमाण जास्त वाढल्यामुळे 1998मध्ये 20 इतकी असलेली जनावरांची संख्या 2003मध्ये गवत जास्त प्रमाणात असल्यामुळे 240पर्यंत वाढली. 1990मध्ये दिवसाला 150 लिटर मिळणारे दुधाचे प्रमाण 2006मध्ये 4000 लिटर एवढे वाढले. 2005 ते 2006मध्ये शेतीचे उत्पन्न जवळजवळ किती झालेले आहे? 2 कोटीपेक्षा हे सुद्धा जास्त झालेले आहे. त्या गावचे सरपंच जे आहेत ते पोपटराव पवार म्हणतात की दुग्ध व्यवसाय व नगदी पिकांच्या फायद्यामुळे गरिबी 73% कमी झाली. नंतर पोपटराव पवारांच्या मते वार्षिक उत्पन्न ₹10,000 असणारे कुटुंब दारिद्र्य रेषेखाली हिवरे बाजारमध्ये येते. हे उत्पन्न प्रमाण देशाच्या दारिद्र्य रेषेखालीपेक्षा 3 पटीने जास्त आहे. म्हणजेच पहा, हे एका छोटंसं गाव हिवरे बाजार आणि ते सर्व गावातील लोकांच्या मदतीने त्यांनी जो गावाचा विकास घडवून आणलेला आहे, पाणलोट क्षेत्रामध्ये जी क्रांती केलेली आहे ती खरंच वाखाणण्यासारखी आहे आणि तो एक पाण्याचा चमत्कारच आपल्याला म्हणता येईल. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबूया. पुढच्या लेक्चरला आपण पुढचं जे संसाधन म्हणजे नॅचरल रिसोर्सेस आहे तो म्हणजे वनसंसाधन याचा अभ्यास आपण पुढच्या लेक्चरला करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. स्टे होम, स्टे सेफ.